प्रकरण 17 वर्तुळ, जीवा व कंस. या प्रकरणात आपण काय शिकणार? उजळणी, वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म, वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस, एकरूप कंस आणि एकरूप जीवा. उजळणी. हे वर्तुळ असून बिंदू O हे वर्तुळ केंद्र आहे. रेख AB हा वर्तुळाचा व्यास आहे. रेख OP ही वर्तुळाची त्रिज्या आहे. रेख MN ही वर्तुळाची जीवा आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास. लघु कंस आहेत कंस MN, कंस AZP, कंस BN, कंस PB, कंस AM. विशाल कंस आहेत कंस MZN, कंस ANP, कंस BAN, कंस PMB, कंस ABM. अर्धवर्तुळ कंस आहेत कंस AMB आणि कंस AZB. केंद्रीय कोन आहेत कोन POB, कोन POA. कंस PB चे माप बरोबर कोन POB चे माप. कंस PAB चे माप बरोबर 360 अंश वजा कोन POB चे माप. कंस PZA चे माप बरोबर कोन POA चे माप. वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म. हे वर्तुळ असून बिंदू O हा केंद्र आहे आणि रेख MN ही जीवा आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. इथे लंब रेख OP हा जीवा MN ला दुभागतो. हे वर्तुळ असून बिंदू O हा केंद्र आहे आणि रेख MN ही जीवा आहे. वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. बिंदू P हा जीवा MN चा मध्यबिंदू आहे. रेख OP हा जीवा MN ला लंब आहे. उदाहरण O केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 सेंटीमीटर लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. दिलेली माहिती वर्तुळ, जीवेची लांबी बरोबर लांबी AB बरोबर 24 सेंटीमीटर. जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर बरोबर लांबी OP बरोबर 9 सेंटीमीटर. शोधा वर्तुळाची त्रिज्या बरोबर लांबी OB. उकल. रेख OP हा जीवा AB चा लंब दुभाजक आहे. म्हणून लांबी PB बरोबर 1/2 गुणिले लांबी AB बरोबर 12 सेंटीमीटर. त्रिकोण OPB हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार लांबी OB वर्ग बरोबर लांबी OP वर्ग अधिक लांबी PB वर्ग. लांबी OB वर्ग बरोबर 9 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर 81 अधिक 144 बरोबर 225. म्हणून लांबी OB बरोबर 15 सेंटीमीटर
उत्तर आहे वर्तुळाची त्रिज्या बरोबर 15 सेंटीमीटर. वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस. हे आहे वर्तुळ. त्याचा केंद्र आहे बिंदू O आणि रेख MN ही त्याची जीवा आहे. लघुकंस MAN, विशाल कंस MBN हे जीवा MN चे संगत कंस आहेत. जीवा MN ही कंस MAN आणि MBN यांची संगत जीवा आहे. एकरूप कंस आणि एकरूप जीवा. हे वर्तुळ असून बिंदू O हा केंद्र आहे. कोन POB चे माप बरोबर कोन AOM चे माप. म्हणून कंस PNB चे माप बरोबर कंस AZM चे माप. एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान असतील तर ते कंस एकरूप असतात. म्हणून कंस PNB एकरूप कंस AZM. एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा या एकरूप असतात. जर कंस PNB एकरूप कंस AZM तर जीवा PB एकरूप जीवा AM. एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत कंस एकरूप असतात. जर जीवा PB एकरूप जीवा AM, कोन POB बरोबर कोन AOM तर कंस PNB चे माप बरोबर कंस AZM चे माप. म्हणून कंस PNB एकरूप कंस AZM. उदाहरण, केंद्र O असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. काही केंद्रीय कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून कोन AOB चे माप आणि कोन COD चे माप काढा. कंस AB आणि CD हे एकरूप आहेत हे दाखवा आणि जीवा AB आणि CD ह्या एकरूप आहेत हे दाखवा. उकल, MN हा वर्तुळाचा व्यास आहे. म्हणून कोन MON चे माप बरोबर 180 अंश. म्हणून कोन MOA चे माप अधिक कोन AOB चे माप अधिक कोन BON चे माप बरोबर 180 अंश. म्हणून कोन AOB चे माप बरोबर 180 वजा 100 वजा 35 बरोबर 45 अंश. तसेच कोन DOC चे माप बरोबर 45 अंश. कंस AB चे माप बरोबर कोन AOB चे माप बरोबर 45 अंश. कंस CD चे माप बरोबर कोन DOC चे माप बरोबर 45 अंश. म्हणून कंस AB आणि CD हे एकरूप आहेत. जीवा AB ही कंस AB ची संगत जीवा आहे आणि जीवा CD ही कंस CD ची संगत जीवा आहे. एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणून जीवा AB आणि CD ह्या एकरूप आहेत. उत्तर, कोन AOB चे माप बरोबर कोन COD चे माप बरोबर 45 अंश.